शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 135 13 पासून 21 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 135 13 ते 21. हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील. हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील. त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोने रुपे आहेत. त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. त्या बनविणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. यरुशलेमेत वस्ती करणाऱ्या, परमेश्वराचा धन्यवाद सियोनेतून होवो. परमेश्वराचे स्तवन करा. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. प्रभूचं वचन आम्ही स्तोत्र 135 अध्याय आणि 13 ते 21 वचन बघत आहोत. या ठिकाणी परमेश्वर आणि त्याचं अस्तित्व दिसून येत आहे. परमेश्वर कशा प्रकारचा आहे आणि त्याची कृती, त्याचं जीवन कसं आहे आम्ही या ठिकाणी पाहतो. प्रभूचं वचन या ठिकाणी सांगते 13 वचनामध्ये की तो परमेश्वर चिरकाल राहणारा देव आहे. त्या परमेश्वराचं अस्तित्व जो आहे ते पिढ्यानपिढ्या टिकणारं आहे. त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. महान परमेश्वर आहे. आणि प्रियानो, प्रभूचं वचन सांगते की तो परमेश्वर आत्मा आहे. तो परमेश्वर आमच्या प्रार्थनेला ऐकणारा देव आहे. तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो पिढ्यानपिढ्या अस्तित्व दाखवणारा देव आहे. त्याला अंत नाही, त्याला प्रारंभ पण नाही. कारण का तो परमेश्वर तो स्वतःच प्रारंभ आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभूचं वचन सांगते
की त्याचं नाव जे आहे ते चिरकाल राहील. त्याच्या नावाला आम्ही कोणीही काढू शकत नाही, त्याला मिटवू शकत नाही, संपवू शकत नाही, कारण की तो चिरकाल राहणारा देव आहे. होय, परमेश्वराचं वचन म्हणते की ही पृथ्वी नाहीशी होतील, आकाश नाहीशी होतील, परंतु प्रभू परमेश्वराचं नाव कधीच संपणार नाही, कारण त्याच्या नाव आणि त्याची सृष्टी ही त्याची कृती आहे आणि त्याच्या कृतीनेच ही सृष्टी निर्माण झालेली आणि ह्या सृष्टीत परमेश्वराचं नाव चिरकाल राहील. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगते की त्या परमेश्वरासोबत अजून एक नाव आहे जे आमच्या समोर देण्यात आलं आणि ते म्हणजे येशू. आणि येशू हे नाव आमच्या जीवनामध्ये उद्धार तारण देण्यासाठी परमेश्वराने स्वतः दिलेला आहे. जेव्हा आम्ही त्या परमेश्वरावर, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो आणि त्याला पूर्ण अंतःकरणाने हाक मारतो, तर प्रभूचं वचन म्हणते की जे कोणी त्याचं नाव घेईल त्याला तारण मिळेल. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रिय देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन सांगते का त्या परमेश्वराचं गुणवाद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, परमेश्वराचं वचन ह्या ठिकाणी म्हणते की तो न्याय करणारा देव आहे. त्याच्या न्याय कधीही संपत नाही. आम्हाला कधी अनेक वेळा दुःख होतं की आमच्या पक्षाने आमच्यासोबत भेदभाव झालेला आहे, आमच्यामध्ये आम्ही न्यायासाठी दाद मागितली आणि आम्हाला न्याय नाही मिळाला. परंतु प्रभूचं वचन म्हणते की तो न्याय करणारा देव आहे. तो न्यायाने आमच्या समोर उभा राहून आमच्यावर तो कडवडा करणारा देव आहे. तो आम्हाला सोडणारा नाही, तर तो आम्हाला धरून आमचं जीवन उचलून आम्हाला तो परमेश्वर आशीर्वादित करणारा देव आहे. काय आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करूया का? त्याला विनंती करूया का की प्रभू तू माझा सहाय्यक आणि माझा गड आहे. त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही मागतो की तू माझा न्यायाधीश हो, माझा न्याय कर. परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करेल. आज प्रभू आम्ही प्रार्थना करतो की ज्या गोष्टी आमच्यासोबत अन्यायपणाने होतात, या आमच्यासोबत भेदभाव होतो, त्या दूर करून प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझं अस्तित्व जसं तुने सिद्ध केलेलं आहे, तू आमच्यासोबत राहणारा देव आहे, आम्हाला सोडणारा नाही. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर पिता, आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनात तुझा न्याय राहू दे. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. दे तुझा लळा आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.